हॅलो नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आता घेतलेली साडी बघू शकता, खूप ट्रेंडिंगमध्ये आहे कटवर्क साडी. आता या साडीला फॉल कसा लावायचा मी ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता इथं बघू शकता अशा पद्धतीची पूर्ण जी स्टोन आहेत त्याला, आणि ते स्टोन असे आहेत की खूप घट्टसुद्धा आहेत, निघणारसुद्धा नाहीत असे आहेत. आणि आतल्या साईडला बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यावरती पेस्टिंग पेपर लावलेला आहे. आता इथं बघू शकता जी पूर्ण कटवर्कची साडी आहे त्याला दोन पद्धतीने तुम्ही फॉल लावू शकता. एक तर पूर्ण हातावरती शिवून तुम्ही फॉल लावू शकता, आणि दुसरी पद्धत म्हणजे शिलाई मशीनवरती. हातावरती म्हणजे वरच्या साईडला आपण हात शिलाई कसं घालतो त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा हात शिलाई घालायची. आणि दुसरी पद्धत म्हणजे शिलाई मशीनवरती पिको करायचं नाही, शिलाई मशीनवरती शिलाई मारून घ्यायची. आता मी इथं शिलाई मशीनवरतीच कशा पद्धतीने लावते पुढे पहा व्हिडिओमध्ये. आता इथं मी फॉल धुवून घेतलेला आहे. आता काय करायचं बघा, आता आपण सुरुवातीला काय करतो, साडी जर नेसायचा असतो भाग त्या बाजूनच फॉल लावून घेतो. तर इथं तसं न लावून घेता सेंटरमधून फॉल लावून घ्यायचं, ते व्हिडिओमध्ये पुढे पहा. आता इथं बघू शकता कटवर्क साडीला एक्स्ट्राचा भाग असा असतो तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने तुमची एक्स्ट्रा किती साडी आहे ते बघून घ्यायचं अगोदर, त्यानंतर ती आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायच्या. तिथं बघू शकता आता इथं मी शिलाई मशीनवरती ती आतल्या साईडला फोल्ड करून घेत आहे, एक्स्ट्रा जी साडी आहे ती, आणि शिलाई मारून घेत आहे. आता ह्याच्या आतल्या साईडला फॉलसुद्धा लावायचा आहे. आता इथं बऱ्याच वेळा आपण साडीच्या आतल्या बाजूला फॉल ठेवतो आणि सरळ शिलाई मारून घेतो, म्हणजे फॉल हा वरच्या साईडला दिसून येतो शिलाई मारतेवेळी. तर इथं तशा पद्धतीने लावायचं नाही, तर व्हिडिओमध्ये पुढे पहा. आता इथं बघू शकता आतमध्ये फोल्ड केल्यानंतर साडीचा भाग हा सरळ झालेला आहे, अजिबात खालच्या साईडला एक्स्ट्रा कपडा दिसत नाही आहे. आता साडी मेजरमेंट करून घ्यायची, फॉल कुठून लावायचा ते. आता इथं बघू शकता आता मी एक 10 इंच जागा सोडलेली आहे साईडला, आणि मेजरमेंट करून घेतलेली आहे साडी किती फॉल आपल्याला लागतो त्या साईडला. आणि दुसऱ्या साईडवरून मी फॉल लावत आहे, सुरुवातीपासून नाही तर आपण साडीच्या पुढच्या भागाला फॉल लावतो, शेवट होतो तिथून. आता इथं फॉल हा आतल्या बाजूला ठेवलेला आहे आणि वरच्या साईडनं शिलाई मारून घेत आहे. आता शिलाई मारतेवेळी काय करायचं, जास्त स्पीडमध्ये शिलाई अजिबात चालवायचं नाही, कारण सुई तुटू शकते, कारण भरपूर सारे असे स्टोन आहेत त्या साडीला. आणि कटवर्क असल्यामुळे वरच्या साईडनं थोडासा फॉल धरून घ्यायचा आणि त्यानंतरच शिलाई मारून घ्यायची. ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता जो कटवर्क आहे तो साईडला खालच्या साईडला जागा ठेवलेला आहे, त्याच्या आतल्या बाजूला फॉल ठेवून घेतलेला आहे. आणि मी फक्त हातावरती मशीनी फिरवून घेत आहे, जास्त स्पीडमध्ये मारत नाही, कारण काय होतं जे स्टोन आहेत ते चुकून पूर्ण शिलाई मारून घ्यावी लागते त्यासाठी. तर अशा पद्धतीची जर कटवर्कची साडी तुमच्याकडे सुद्धा असेल तर तुम्ही दोन पद्धत्या वापरू शकता. एक तर तुम्ही सरळ हातावरती हात शिलाई घालू शकता, आणि दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीने शिलाई मारून घेता येते. पण शिलाई मारतेवेळी भरपूर अशी काळजी घ्यावी लागते, कारण सुई तुटण्याची शक्यता असते आणि जास्त स्पीडमध्ये शिलाई मारून चालत नाही. आता इथं बघू शकता साडीच्या सुरुवातीला आपण पूर्ण फॉला लावून घेतलेला आहे एक साईडला. जास्त स्पीडमध्ये अजिबात फॉल लावायचा नाही. शिलाई मशीनवरती जर तुम्ही शिलाई मारून घेत असाल तर भरपूर असं स्लोमध्ये शिलाई मारून घ्यायची. आता एका साईडला मी शिलाई मशीनवरती शिलाई मारून घेते, दुसऱ्या साईडला मी हात शिलाई घालते. आता हात शिलाई घालतेवेळी काय करते बघा, भरपूर वेळा कटवर्क साड्यामध्ये किंवा एम्ब्रॉयडरी साड्यामध्ये जिथून एम्ब्रॉयडरी सुरू होते तिथं झोळ येतो. तर काय करायचं, सेंटरमधून असे पिन्स लावून घ्यायचे. आता इथं मी जिथं कटवर्कची डिझाईन सुरू आहे तिथून अगोदर असे पिन्स लावून घेतलेले आहेत, आणि उलट्या साईडला बघून घ्यायचं झोळ दिसतो का. तर इथं बघू शकता सुरुवातीला थोडंसं झोळ दिसत आहे. आता मी थोड्या अंतरावरती अशा पूर्ण प्लेट्स लावून घेत आहे, त्यानंतर मग हात शिलाई घालून घेते. कमी वेळ लागतो आणि प्रत्येक वेळी साडी आणि फॉल हा व्यवस्थित करावा लागत नाही. एकदाच तुम्ही पिन लावून ठेवल्यानंतर हात शिलाई घालायला खूप कमी वेळ लागतो. अशा पद्धतीने मी पिन्स लावून घेऊन मग हात शिलाई घातली.
खालच्या साईडला सुद्धा तुम्ही सेम याच पद्धतीने पिन्स लावून घेऊन सुद्धा हात शिलाई घालू शकता. आता तुमच्याकडे पिकोची मशीन नसेल किंवा साध्या मशीनसुद्धा नसेल शिलाईची, तर तुम्ही फक्त हातावरती सुद्धा हा फॉल लावून घेऊ शकता. खालच्या साईडला सुद्धा हात शिलाई घालायची आणि वरच्या साईडला सुद्धा हात शिलाई घालायची. आता इथं सुई आणि दोरा घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने पूर्ण हात शिलाई घालून घ्यायची. तर तुम्ही कमी वेळामध्ये अशा कटवर्क साडीला फॉल लावू शकता बघा. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल शिलाई मशीनवरती मारायला, तर एक BB7 नावाचा एक ग्लो मिळतो, तो सुद्धा लावून तुम्ही फॉल लावू शकता. आता इथं बघू शकता वरच्या साईडला मी याच पद्धतीने पूर्ण वरच्या साईडला हात शिलाई घालून घेतली. आणि प्रत्येक वेळी हात शिलाई घालताना काय करायचं बघा, शिलाई घातल्यानंतर दोरा ओढताना हा दुसऱ्या साईडला धरून ठेवायचा आणि त्यानंतर दोरा ओढायचा. त्यामुळे समोरचा धागासुद्धा व्यवस्थित बसतो. आणि इथं मी घेतेवेळी काय केलेलं आहे, एक क्लाउड आहे माझ्याकडं, ते घेतलेले आहे आणि एका साईडला मी साडी त्याच्यामध्ये धरून घेतलेली आहे, त्यामुळे हलू शकणार नाही आणि फॉल आणि साडी व्यवस्थित राहते त्यासाठी. आणि पिन्स लावल्यामुळे सुद्धा अजिबात साडी हलून येत नाही. तर मैत्रिणींनो, मी हीच पद्धत वापरते बघा. एक क्लाउड घेते आणि एका साईडला अशा पद्धतीने साडी ठेवते त्याच्यामध्ये, त्यामुळे हलून येत नाही आणि पिन्स लावून घेते. कमी वेळामध्ये भरपूर साड्यांना तुम्ही फॉल लावू शकता आणि फायनल लुक बघू शकता. अशा पद्धतीने फॉल लावून झालेला आहे. कटवर्क साडी आल्यानंतर टेन्शन येतं की कशा पद्धतीने फॉल लावायचं, तर तुम्ही या पद्धतीने फॉल लावू शकता. आणि साडीला कितीतरी स्टोन आहेत बघू शकता, तरीही मी फॉल शिलाई मशीनवरती लावून तुम्हाला दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की लाईक शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सुरुवातीला सुद्धा बघू शकता इथं साडीला झोळ दिसतो. आता इथं अजिबात साडीला झोळसुद्धा दिसून येत नाही. या पद्धतीने पूर्ण फॉल लावून झालेला आहे. तर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका.